नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। गेल्या 11 वर्षांमध्ये जे घडलं नाही ते मोदी सरकारला आज पाहावं लागतंय। संसदेपासनं ते थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत विरोधी पक्षांनी असा काही चक्रव्यूह रचला की दिल्लीच्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये सरकारची झोपच उडाली आहे। संसदेमध्ये पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीमार आणि हल्ल्यावरती चर्चेची मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली होती, पण सरकारनं खुल्या दिलानं ही मागणी मान्य केली नाही आणि चर्चा टाळली आहे आणि अखेर दुपारी संसदेचं कामकाज हे गोंधळामध्ये संपलंय। पण त्यानंतर विरोधी पक्षांनी जे काही केलं त्यामुळे सरकारची झोपच उडाली आहे। त्यांच्या स्वप्नातही त्यांना वाटलं नसेल असा आक्रमक पवित्रा विरोधी पक्षांनी यावेळी घेतला होता। विरोधी पक्षांनी थेट दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बाहेरच हल्लाबोल केलाय। पंतप्रधानांचं निवासस्थान म्हणजे हाय सिक्युरिटी एरिया। या एरियामध्ये नेहमी कडक सुरक्षा असते। ती इतकी कडक आहे की या ठिकाणी साधी कार उभी करणं देखील शक्य नाहीये। त्या ठिकाणी आंदोलन करणं हे अगदी अशक्यच होतं। पण विरोधी पक्षांनी नेमकी खेळी कशी केली आहे बघा। तिथे विरोधी नेत्यांचं घर अगदी जवळच होतं। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा वाढदिवस होता आणि त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं एक नॉर्मल कार्यक्रम आहे असं चित्र त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलं आणि तिथूनच सर्व नेते मंडळी केक कापून सरळ निघून जातील असं पोलिसांना वाटलं होतं। त्यामुळे पोलिसांनी या हालचालींकडे जास्त लक्ष दिलं नाही। पण नजरहटी दुर्घटना घटी अशीच काहीशी परिस्थिती या ठिकाणी पोलिसांची झाली आहे। कारण या कार्यक्रमामधनं राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासह अनेक खासदार तिथून खरगेंच्या घरापासनं थेट पायी चालत पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या समोर आले आणि मग काय, या ठिकाणी त्यांनी जोरदार अशी घोषणाबाजी सुरू केली। अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांना सुरुवातीला त्यांना अडवता देखील आलं नाही आणि त्यानंतर तिथून बाहेर काढणं देखील कठीण झालं। जवळपास 3 तास पंतप्रधानांच्या घराच्या समोर हा सर्व गोंधळ सुरू होता। 1984 साली इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बाहेर सुरक्षा एवढी वाढवण्यात आली की तिथे आंदोलन करण्याचा कोणी विचार देखील करू शकत नाही। दरम्यान 1999 ला IC-814 या विमानाचं जेव्हा अपहरण झालं होतं तेव्हा प्रवाशांच्या नातेवाईकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बाहेर शेवटचं आंदोलन केलं होतं आणि तीच घटना ज्यानं धुरंधर सिनेमाची सुरुवात झाली। पण आज 3 तास पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आलं। दिल्लीमध्ये अगदी कडेकोट बंदोबस्त असताना तरुण मुलं संसदेपर्यंत पोहोचली आणि विरोधी पक्षनेते हे थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बाहेर पोहोचले। या 2 घटनांनी दिल्लीच्या सुरक्षा यंत्रणांना एक मोठं चॅलेंज दिलंय आणि या सर्व गोंधळामध्ये राहुल गांधी यांचं एक ट्विट आलं की फक्त धर्मेंद्र प्रधान यांचाच राजीनामा नाही तर आता दिल्लीमध्ये जो काही मुलांवरती लाठी हल्ला झालाय त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देखील राजीनामा द्यावा। विरोधी पक्षांचा हा आक्रमक पवित्रा पाहून सरकारनं अखेर जितेंद्र सिंह यांना चर्चेसाठी मैदानावरती पाठवलं। मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या काळामध्ये कदाचित हे पहिल्यांदाच घडलेलं असावं। राहुल गांधी यावेळी म्हणालेत की उद्या संसदेमध्ये या विषयावरती आपण चर्चा करू, असं जर तुम्ही आश्वासन दिलं तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ। तर जितेंद्र सिंह यांनी आश्वासन दिलं मात्र विरोधी पक्षांनी आंदोलन मागे घेतलं नाही। जितेंद्र सिंह यांनी माध्यमांना सांगितलं की आम्ही आश्वासन दिलंय मात्र त्यांनी आंदोलन मागे घेतलं नाहीये आणि ऐन वेळी आपल्या मागण्या बदलल्या आहेत। त्यानंतर दिल्ली पोलीस पूर्णपणे ॲक्शन मोडवरती आले। त्यांनी एका खासदाराला उचलून गाडीमध्ये भरायला सुरुवात केली। यावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना देखील अगदी फरफटत गाडीमध्ये टाकण्यात आलंय। प्रियंका गांधींना तर अगदी ओढत नेण्यात आलं, त्यामुळे त्यांचं अर्ध शरीर हे गाडीच्या बाहेरच लटकत होतं आणि नेमका याच वेळी या आंदोलनामध्ये महाराष्ट्रामधील बड्या नेत्यांची देखील एंट्री झाली आहे। दिल्लीमधील या हाय व्होल्टेज कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यानंतर खासदार संजय राऊत हे सर्व नेते थेट दिल्लीमध्ये दाखल झाले। जंतर मंतरवरती आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या छावणीमध्ये शरद पवार आणि त्यानंतर संजय राऊत यांनी प्रत्यक्ष भेट दिली।
शरद पवारांनी पोलिसांच्या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला आणि माहिती घेतली आणि सरकारला इशारा दिला आहे की विद्यार्थ्यांवरती झालेला हा अन्याय सहन केला जाणार नाही। तर उद्धव ठाकरे यांनी देखील थेट दिल्लीमध्ये पोहोचून आंदोलनस्थळी धाव घेतली आणि विरोधी पक्षांच्या या आंदोलनाला आणि विद्यार्थ्यांच्या या मागण्यांना आपल्या पक्षाचा जाहीर पाठिंबा त्यांनी दर्शवलाय। दरम्यान संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आरोप केला आहे की शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवरती आणि खासदारांवरती झालेली ही कारवाई लोकशाहीसाठी काळा दिवस आहे। महाराष्ट्रामधील या नेत्यांच्या एंट्रीमुळे दिल्लीमधील या लढ्याला संपूर्णपणे राष्ट्रीय स्वरूप आलं आहे। तर मग प्रश्न असा आहे की या सर्व गोष्टींमधनं शेवटी निष्कर्ष काय निघाला? तर या संपूर्ण हाय व्होल्टेज नाट्यामधनं 3 मोठे निष्कर्ष समोर आले आहेत। पहिलं म्हणजे सरकारची कोंडी पण राजीनामा नाही। तात्कालीन मार्ग म्हणून सरकारनं संसदेमध्ये चर्चा करण्याचं मान्य केलं असलं तरी देखील विरोधी पक्षांची मुख्य मागणी असलेल्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याला सरकारनं स्पष्ट नकार दिलाय। दुसरं म्हणजे सीबीआय तपासाला आता वेग आला आहे। आंदोलनाचा सर्वात मोठा दबाव असा आलाय की नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयला आता तातडीनं देशभरामध्ये मोठी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यानंतर तिसरं म्हणजे कठीण झालेली कोंडी। गेल्या 11 वर्षामध्ये पहिल्यांदाच मोदी सरकारची अवस्था फार कठीण झाल्याचं दिसून आलंय। या आंदोलनामधनं कोणताही अंतिम मध्यम मार्ग आतापर्यंत निघाला नाहीये। उलट आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकार विरुद्ध विरोधी पक्ष हा संघर्ष आता आणखीन तीव्र होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। दरम्यान या सर्व परिस्थितीवरती तात्काळ तोडगा निघावा अशीच अपेक्षा आता व्यक्त केली जाते। या घटनाक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून नक्की सांगा।